माझ्यासोबत आमदार आमच्या पाडवी सर आहेत। सर काय सांगाल, काल तुम्हाला अधिवेशनात बोलू दिलं नाही, तुमचे जे भागातील प्रश्न होते ते मांडू दिले नाहीत, माध्यमांनी प्रथमतः मॅक्स महाराष्ट्राने आवाज उठवला, त्यानंतर बाकीच्या माध्यमांनी आवाज उठवला, त्यानंतर तुम्हाला आज अधिवेशनात बोलू दिलं का आणि कोणते मुद्दे मांडले? नाही, आज काल बहिष्कार टाकून आलो, नंतर मी आज जाऊन फक्त सही करून आलो। जेव्हा 2 दिवस एवढे संधीचे होते मला बोलू दिलं म्हणून आज काय मी गेलो नाही। आज माझ्या आदिवासी समाजाच्या पेसा क्षेत्राच्या मीटिंग मुख्यमंत्री साहेबांकडे लागली होती। 10 वाजता आमच्या समाजाच्या आमदारांची मीटिंग झाली, नंतर 2:45 वाजता सांगितलं गेलं, पण आता 5:30 वाजता आमचे मुख्यमंत्रीची मीटिंग झाली। पेसा भरती हा आमची रखडली आहे। 2014 पासून पेसा भरती बाकी होती आणि ते मीटिंग महत्वाची होती म्हणून आहे। आणि ज्या सभागृहामध्ये बोलू देत नाही तिथे कशाला जायला पाहिजे? एक दिवस आहे, समारोप आहे म्हणून मी काय गेलो नाही, बहिष्कार टाकून निघून आलो। पण आज बोलू दिलं नाही, आज गेलोच नाही, मी आज गेलोच नाही, हाऊसमध्ये नाही। पण आता मग आता हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने मांडणार आहात जनतेसमोर किंवा मग मी तर माझे जे प्रश्न आहे ते मी तिथेही बोललो आहे। माझा जे महत्वाचे जे प्रश्न होतात आदिवासी समाजावर जे अन्याय अत्याचार होतो आहे किंवा त्या विकास कामामध्ये, मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतो, अजूनही 60% रस्ते नाही आहे, आरोग्याची व्यवस्था नाही, त्यासाठीच विषय होतं माझ्यासाठी महत्वाचं होतं। सरकार काय करतो ते विषय नाही किंवा ते सभापती उपसभापती काय करतात तो विषय नाही। मी जर माझा विषय मांडला असता तर कुठेतरी चांगला झाला असता। आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं का सिंचन व्यवस्था मी एकदम चांगली केली आहे, पण आमच्याकडे धरण आहे 40 वर्षापासून पेंडिंग आहे, त्याच्या सुक्रमासाठी 1 वर्षपर्यंत पडून आहे फाईल। स्वतः जलसंपदा मंत्रीने सांगितलं मी तुम्हाला पैसे देतो, पण काहीच नाही। माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 9 धरण आहे, 9 धरण बांधताना आदिवासी विस्थापित झाले आहे, पण एक थेंब आम्हाला अजून भेटला नाही। आज जे बोलले आहे ते योग्य नाही, नंदुरबार मध्ये पैसे दिले नाही तर काय त्याला। पण आता यासाठी आपण कसा प्रयत्न करणार? आम्ही रस्त्यावर येणार, रस्ता आंदोलन करणार, नाही दिलं तर शेवटी नाईलाज आहे, रोडवर जावं लागेल, तेव्हा हा प्रश्न सुटू शकतो। कारण सरकार जेव्हा बोली करतो मी 1 महिन्याच्या आत देतो, नाही दिलं ते मुद्दे घेऊन जाऊ आम्ही लोकांकडे। एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारच्या समोर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि आमच्या जे वाट्याचं आहे ते आम्ही 100% घेऊ, अशा पद्धतीने त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कृष्णा कोल्हाटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।